B.Ed ॲडमिशन 2025-26 तर भरपूर विद्यार्थी विचारत आहे की B.Edचा रिझल्ट लागलेला आहे, ॲडमिशन प्रोसेस म्हणजे कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार याबद्दलची कोणती अपडेट आलेली आहे का। फक्त आपण लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जी साईट होती 2025-26ची हे सुरू झालेली आहे, परंतु साईटवर कोणतेही कॅपराऊंडची प्रोसेस अजूनपर्यंत सुरू केलेली नाही आहे। तर विद्यार्थ्यांना अजूनही वेट करणं आहे, कारण की तुमची ॲडमिशन प्रोसेसला अजूनही कमीत कमी 15 ते 20 दिवस लागण्याचे चान्सेस आहे। तर ते कसे तर बघू शकता आपण लास्ट इयरचा पोर्टलवरून एक थोडा अंदाज घेऊ शकतो। जेव्हा स्टार्टिंगला 15 मेला लास्ट इयरला जे बघा 15 मेला एक रजिस्ट्रेशन सुरू करण्यात आलं होतं आणि हे होतं कॉलेज रजिस्ट्रेशन। स्टार्टिंगची पहिली प्रोसेस काय येते की संपूर्ण कॉलेजला 7 ते 10 दिवस हा वेळ देण्यात येतो की तुम्ही तुमचे कॉलेजचे संपूर्ण ज्या व्हॅकन्सी कास्ट वाईज व्हॅकन्सी ह्यात संपूर्ण तुम्ही B.Edच्या जे पोर्टल असते त्या पोर्टलवर अपलोड करा, तुमच्या कॉलेजचं रजिस्ट्रेशन करा, जेणेकरून ते कॉलेज आपल्याला जेव्हा आपण कॅपराऊंडचा फॉर्म भरतो तेव्हा ते आपल्याला डिस्प्ले होते आणि त्यामध्ये किती जागा आहे, मराठीच्या किती आहे, इंग्लिशच्या किती आहे, मॅथ्सच्या किती आहे, या प्रकारे संपूर्ण ज्या अपडेट आहे ह्या कॉलेजला अपलोड कराव्या लागतात साईटवर। कोणत्या तर B.Edच्या। तर त्यांना किती दिवस देण्यात येते हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघू शकतो। तर पहिले जेव्हा तुमची B.Edची साईट सुरू करण्यात येणार अशा प्रकारे एक साईट येणार, हे 24-25 आहे, इथे 25-26ची साईट सुरू करण्यात येणार आहे। साईट सुरू करण्यात आल्यानंतर पहिला जे नोटिफिकेशन राहील ते अशा प्रकारे राहील कॉलेज रजिस्ट्रेशन। तर यामध्ये आपण बघू शकतो की यामध्ये नेमकी कोणती अपडेट दिलेली आहे। तर आपण अंदाज बघू शकतो की लास्ट इयरला जर असं झालं तर यावर्षी सुद्धा होऊ शकते। तर यामध्ये जे व्यावसायिक अभ्यासक्रम केंद्रीय प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक 2024-25 करिता महाविद्यालयीन नोंदणी करण्याबाबत, तर महाविद्यालयांसाठी नोंदणी करण्यासाठी याबद्दलचं परिपत्रक देण्यात आलेलं असते आणि यांना डेट किती दिलेली आहे तुम्ही बघू शकता। तर 15/5 ते 27/5 तर 12 दिवसाचा टाइम पिरियड देण्यात आलेला आहे कॉलेजवाल्यांना। तर अशा प्रकारे यावर्षी सुद्धा जेव्हा साईट सुरू होईल तुम्हाला साईट सुरू झाल्यानंतर आपल्या चॅनलवर अपडेट देण्यात येणार की साईट सुरू झालेली आहे आणि पहिली जो टप्पा राहणार आहे हा राहणार आहे कॉलेजवाल्यांसाठी, तो राहते 12 दिवसाचा। अजूनपर्यंत ॲडमिशन प्रोसेस सुरू केलेली नाही आहे, तर अंदाज 10 तारखेपर्यंत जरी ॲडमिशन प्रोसेस सुरू केली समजा आणि यांचे जर 12 दिवस पकडले तर ऑलरेडी 22 तारीख झालेली आहे, म्हणजे हा महिन्यामध्ये तुमची ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याचे चान्सेस खूपच कमी दिसत आहे। समजा झाली तर शेवटच्या आठवड्यामध्ये सुरू होऊ शकते आणि त्यानंतर मग विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशनबद्दलचा टाइम टेबल येतो। त्यामध्ये रजिस्ट्रेशनला तुम्हाला अंदाजे कमीत कमी 20 ते 25 दिवस देण्यात येत असतात आणि रजिस्ट्रेशन कसं असणार आहे, प्रोसेस काय असणार आहे या संदर्भात आपण एक व्हिडिओ दिलेला होता। तरी समजा कोणाला बघायचा असेल तर तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण दिलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता आणि त्याप्रकारे तुम्ही जी प्रोसेस आहे हे तुमच्या लक्षात येणार। आणि त्यानंतर डॉक्युमेंटचा लिस्ट जी दिलेली आहे CED डिपार्टमेंटने तो सुद्धा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार आहे। आणि अजून जर काही इम्पॉर्टंट पार्ट्स असतील तर त्याबद्दलची सुद्धा अपडेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार। तर ॲडमिशन प्रोसेस साधारणतः 20 ते 25 दिवस सुरू होणार नाही आहे, तरी विद्यार्थ्यांनी आपापले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। संपूर्ण जे तुमच्या आता CEDचा रिझल्ट लागलेलाच आहे, कट ऑफ चेक करून ठेवा, आपल्याला कोणतं कॉलेज मिळू शकते या संदर्भात संपूर्ण तुम्ही तुमच्याकडचा डाटा रेडी करून ठेवा आणि रजिस्ट्रेशन सुरू झाल्यानंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप व्हिडिओ देण्यात येणार। त्याप्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करा, डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि वेळोवेळी तुम्हाला संपूर्ण जे अपडेट असणार आहे B.Ed CET B.Ed ॲडमिशन 2025-26 बद्दल ते आपल्या चॅनलवर देण्यात येणार। आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की तुम्हाला फीस किती लागणार आहे, B.Ed करण्यासाठी फीस किती लागणार आहे, SC ST OBC NT ओपन EWS संपूर्ण कास्टसाठी फी किती लागणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिटेल्समध्ये चेक करू, कारण यामध्ये सुद्धा आता मुलींना फ्री एज्युकेशन मिळू शकते त्याबद्दलचा GR सुद्धा आहे आपल्याजवळ। त्या GRला सुद्धा आपण संपूर्ण डिस्कस करू। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।